देशीन वाटत असे मग मी भारी असे आत पत्र जाणवणी नेनते करी माझे मन तुझी प्रेम खून देऊन या मग मी व्यवहारी आशेन वर्तत जेवी जळा आत पद्मपत्र तुकाराय आजच्या बंधन देवाला मागणं मागतात. आणि मागणं आपल्या लक्षात आणून देतात. आपणही असंच मागाव मौंदाचं साधन आपल्या हातात आलेले आणि या साधनाला आता खूप प्रगती झालेली विज्ञानाची. पहिल्यांदा एवढ्या लोकांचा कलमा ऐकू येत नव्हता, कशानं काय झालं. त्या काळात 4-2 खेड्यात एखादा माणूस वारला तर सगळीकडे तेच कलमा व्हायचा, असं झालं तसं. आता तर ह्या विज्ञानाच्या प्रगतीपथा रोज काय व्हायले उशीरच लागना. आणि या 2026 पासून तर खूप ते वैज्ञानिक लोक म्हणतात, शास्त्रात अभ्यास करणारे लोक लयच मरणार. कशानं म्हणून एक दिवस आमचा असाच विषय झाला. महाराज लोक होते वेगळे, तेव्हा लागली जे हरी स्वरूपाला धरून राहतील का, भजनाला धरून राहतील का, तेच लोक वाचतील. त्याच्या दृष्टीने बरं का, तसं तर कोणतेच मरत नाहीत. आपल्याला असं महाराजाकडून ज्ञात झाले, ज्ञानोबराई सांगतात, तुकोबराई सांगतात, जीवन देखे मरण. गुरुजी म्हणतात, महाराजही म्हणतात. पण महाराजांनी आज सुद्धा कीर्तनामध्ये बोध केला की सगळेजण काय करी जा, देवाचं भजन करीत जा. काय केलं पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे. आपण व्यवहाराचं भजन करतो, एकमेकाचं भजन करतो, देवाचं करीत नाही. देव आपला आहे आणि एकमेक आपले नाही. पण आता अंतकरण गदळ असलेलं कसं निर्मळ होईल, मग भजनानं निर्मळ होईल देवाचं. मग मी मरणार नाही वाटत. कशानं? भजनानं. तितकं नामस्मरण सतत पाहिजे, कारण नामस्मरण करता करता नामरूपानं जी वस्तू आहे त्या परमात्म्याचं आणि माझं स्वरूप दोन नाहीत, एक आहेत. आणि आपल्याला दोनपणाचा अनुभव आहे, कारण आपल्याला माणूसचा अनुभव आहे आपल्याला की आपण माणूस आहोत. महाराज म्हणू लागले, अरे आपल्या सुरुवातीला आईच्या उदरामध्ये टाळाचा गोळा होता. दुपारी कीर्तनाला गेलो आम्ही, बघा झालं चित्रपती त्याच्याकरता लोक काय झालं ते महाराज म्हणतात, विटाळाचा गोळा तर माहित होतं का बाई माणूस आहे का गडी माणूस आहे, तेव्हा कळत नव्हतं. नंतर जन्म झाल्यावर कळाले मुलगा आहे का मुलगी. पण मुलगा आहे का मुलगी आहे का इंटाळाचा गोळा आहे, तो रक्ताचा गोळा आहे, तो मुलगा बी नाही आणि मुलगी बी नाही. त्याच्यात चैतन्य प्रगट आहे. ते चैतन्य परमात्मा स्वरूप आहे, ब्रह्म स्वरूप आहे आणि ते मी आहे. असं मला माझं ज्ञान होण्याकरता देवाचं भजन सगळ्यात सोपं नाही का. खूप देवाचं भजन करायचं. हा आहे चालू, पण हा चित्र दिसणं बंद आहे ना, ते आमच्या मुलाला करून म्हणून अशी स्थिती आता आपल्या समोर आहे. आणि ही स्थितीच खरी वाटायली आपल्याला. किशोर भाऊ माईक बंद करा आपला, घरातलं ऐकायला या लागलं. लावालेत आता याच्यातल्या सगळ्या प्रक्रिया म्हणून दिसणार आहे असं आणि आता हा निश्चय कशानं जाईल, पुन्हा हा निश्चय विपरीत आहे हे वाटत नाही.
आलेला अनुभव खरा वाटायला का विपरीत वाटायला? खराच वाटायला ना आलेला अनुभव, आणि तो खरा नाही. मग आता किती अवघड आहे. आता असं जर आपल्याला सांगू लागले संत, तर संताचं पटन काही आलेला अनुभव हे खोटा वाटन का आपल्याला? मग संताचं पटन तर काय हेच खरं वाटत? किती अवघड समस्या आहेत. आणि मनुष्य देहात म्हणजे तर फार सामर्थ्य आहे, कोणत्याच देहामध्ये सामर्थ्य नाही त्याला स्वरूपारूप ओळखू येतात वस्तू, नाही का? स्थूल स्वरूप, स्थूल आरूप, सूक्ष्म सगुण, सूक्ष्म निर्गुण, दोन चारच गोष्टी आहेत. आणि सूक्ष्म सगुण खरं नाही का? आणि हे सूक्ष्म निर्गुणालाच माहित आहे, सूक्ष्म सगुणाला कळत नाही. आणि स्थूल आरोपण स्वरूप तर लयच खाली आलेल्या गोष्टी येतात, नाही का? आणि ह्या कळायचं ठिकाण मनुष्य देह आहे. हे सगळं कळायचं ठिकाण काय आहे? मनुष्य देह. आता हे कळून घ्याय करता मनुष्य देह आहे, आणि तो व्यवहार करता करता चालता चालता, पण व्यवहारच सत्य आहे, जग सत्यत्व. आणि हे पारमार्थिक आपलं रूप आहे, त्याच्याबद्दल बी आपल्याला काही दृष्टीला फाटा फुटत नाही. आणि देव आहे म्हणतो, पण देवाचा काही अनुभव नाही, नाही का? नास्तिक लोक तर म्हणतात असता तर दिसला नसता. काय कुठे देव म्हणतात ते? जर असला तर दिसला असता, म्हणजे नाहीच निश्चय आहे का नाही त्यांच्या, नाही का? आणि देव तर आहे, पण थोडासा जर विवेक केला तर आपल्या लक्षात येतं हे रचना कोण करायला? मग जे रचना व्हायल्या ते आपण तर करीत नाहीत, माता पिता करीत नाहीत आपले, कारण आपण बी कोणाचे तरी माता पिता झालोच. आपण कुठे केले त्या रचना तयार? बरं, त्या ज्याची त्यानं तरी कुठे केल्यात? बरं, आपोआप तरी कशा होत्या? रचना तर झाले नाही का? किती विवेक लागतो आपल्याला, पटकन परमात्माचं रूप नक्की आहे ईश्वर हे ध्यानात घ्यायला हे सगळ्या व्यवस्था कोण करायले, नाही का? आणि त्या व्यवस्था आपोआप त्याच्यामध्ये आपल्या ठिकाणी काही जरासं केलं की आपल्या ठिकाणी अभिमानाचं गाठोडं तयार होतं. पंक्तीमध्ये सांगतात ते की आजचे अन्नदाते कोण? अन्नदाता आहे, नाही का? ज्यानं अन्न निर्माण केलं तो अन्नदाता आहे का? ज्याने काम करून जमा केलं ते अन्नदाते? महाराज म्हणते 2-3 वर्ष दुष्काळ अन्नदाते सापडतील का? अन्नदात्याला कुठंतरी अन्न करता वनवून हिंडावं लागेल का अन्नदाते राहतील? हिंडावं लागेल कुठंतरी वनवन हिंडावं लागेल, गवसायचे बी नाही ते, नाही का? म्हणून आता ज्या ठिकाणी उजडाय सारखं आहे तिथंच पुन्हा अंधार पडतो ना, नाही का? आता ह्या दुर्दैवीला बाजूला करण्याकरता महाराज म्हणते देवाचं भजन करा, तुमच्यावर देव प्रसन्न आहे, नाही का? देवाला तुम्ही फार आवडता. तुम्हाला देव आवडतो का? देवाला तुम्ही आवडता? महाराज दुपारी म्हणत होते, पाहण्यात तुमचा चेहरा कसा झाला आता, लग्नातल्या सारखा आहे का? बरं झालं तुमची बायको म्हातारी झाली नाही तर तवशीत जर का ती नवरी सारखी असती तर तुम्हाला टाकून गेली असती, म्हणली राहिली असती का आपल्या सगळी? ती बदलली म्हणून जमलं का? कसं ती बी बदलली म्हणून जमलं, नाही का? आणि तीच म्हातारी झाली असती ना, आपण जर नवर देवासारखा असतो तर आपण टाकून दिली असती. दोन्ही बी बदलले. महाराज म्हणू लागले दुपारी, तुमचं तोंड तुम्हालाच पावडतं बरं, आता जाऊ द्या कोणाचं पावडतो की पावडतो, तुमचं तोंड आता पहिल्यासारखं राहिले का? आपल्याला तरी आवडतं का पांढरी केस झालेली, नाही का? पण आता महाराज म्हणतात तुम्ही देवाला आवडतात ना, आता बी तुम्ही तुमच्या घरच्याला आवडतात का? पण देवाला महाराज म्हणले की म्हणून काही माणसं म्हणले देवा आता घेऊन जा आम्हाला, आता काही राहा नाही तर बरोबर नाही. जेवण तो नाही बाबा, तुम्ही चांगलीत राहा, अजून तुम्ही राहा, नाही का? म्हणून देव आपल्यावर प्रेम करतो, मग देवाचं भजन करायला का हरकत आहे, नाही का? देवाचं भजन केलं जर तर महाराज म्हणतात आपलं न मरण ध्यानात येईल. काय ध्यानात येईल? न मरण. आपल्या ठिकाणी मरण आहे का? आणि कोणाच्या तोंडात नाही मरण? सगळ्याच्या तोंडात धैनारा मोठमोठाल्या पाहुण्याच्या रावण्याच्या किती बी मोठाले असले तर मरण तोंडातच द्यायच्या. आणि कोणाचं मरण ते शरीराचं, आणि कोणाच्या तोंडात हे जीवाच्या. जीवाच्या तोंडात मरण राहा का? पार होऊन जाऊ आपण. काय ह्या व्यवहारातलं उतरलंय आपल्या डोक्यात,
आणि तुकोबाराय म्हणतात कासया हा सत्य मानिला संसार. तुम्ही हे संसार काऊन खरा मानला? तर विचारच नाही केला म्हणून खरा मानला म्हणायला काय हरकत आहे? कधी विचार केला संसाराबद्दल? कमी संसाराबद्दल विचार आहेत का संसार कसा आहे म्हणून विचारेल? कमी संसाराबद्दलच विचारेल. आपल्याकडे जास्त नाही याचाच डोक्यात भार नाही का काय आहे? तू मिळवायचा आहे मिळवून काय करायचंय? मरण तर ठरलेलंच आहे का तरी एकदा मरायचंय, पण जास्त जवळ करून मरायचंय का कमी जवळ ठेवून? जास्त जवळ करून मरायचं नाही का? आणि तुकोबार आहे तर आता संसाराबद्दल तर मागतच नाही, पण ते देवाला काय मागतात? तुकोबार म्हणतात जाणूनी नेनते करी माझे मन. जाणून नियंत कर देवा. आपलं मन नियंत होऊन जाणत झालं का जाणत होऊन नियंत झालं? नियंत होत पहिल्यांदा, मग जाणत झालं. आणि तुकोबाराय म्हणतात माझं मन जाणून नियंत कर. देवा माझं मन कसं कर? जाणून नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून दावनिया. तुम्ही काय करा देवा, माझं मन कसं आहे त्या मनाला तुमचं आत्मत्वानं दर्शन करून द्या. तुम्ही मला आत्मरूपानं दिसले पाहिजे. माझा आत्मस्वरूप एक तुम्ही एक असं नको, कारण असं नाही. पण आता माझं आत्मस्वरूप देवत स्वरूप एक हे का माझं शरीर आणि आत्मा एक रूप आहे? पाहना काय अनुभव यायला आपल्याला. या शरीराचा अनुभव मी म्हणून यायला, देवाचा माझा एक म्हणून हिशोब आहे. देव माझा मी देवाचा हे खरं बोलणं हेची माझी सत्य वाचा. म्हणून अनुभव देव माझा आणि मी देवाचा हा खरा हिशोब आहे. पण त्याचा अनुभव येईना आणि देह मी एक नाही आणि दोहीचा एक अनुभव यायला. म्हणजे हे आपल्या संसारात चांगलं आहे का? हे आता हे चांगलं नाही. हे कुठं काय माहिती आपल्याला? हे चांगलं नाही गड्या. हे मी वाटणं मरणाला कुठं जावं लागेल ना याच्यामुळं. हे मी वाटणं म्हणजे कोण्यात कुठं जाणं आहे? मरणाकडे जाणं आहे. आणि हे मी नाही वाटणं परमात्मा मी एक वाटणं म्हणजे न मरण्याकडे जाणं. महाराज चलता चलता प्रमाण घेतात. ते म्हणतात अमर आहा खरे की पहा खोटे. तुम्ही अमर आहेत मग हे खरं आहे का खोटे? वेळ आहे का पाहायला? काहीच पाहत नाहीत का आपण? पाहतो ना, पण हे कुठं पाहिलं नाही का? हे पहा. आणि तुकोबार आहे तर देवाला मागणं मागतात, देवा तुम्ही मला आत्मत्वानं जाणलं पाहिजे तुम्हाला मी, की तुम्ही माझा आत्मा आहे. तुम्ही सगळ्या जीवाचे जगाचे जीवन आहेत ना. देव आपलाच आत्मा आहे का सगळ्यांचा आत्मा आहे? सगळ्यांचा आत्मा आहे नाही का? आणि सगळ्याचा आत्मा आहे का सगळा देव आहे? असा मी देव रूपानं मला अनुभव येऊ द्या. तुकोबाराय देवाला मागणं मागतात. नाही आपल्याला म्हणतात असं म्हणा, देव ऐकतो आणि तो आपल्यासारखं करतो. कारण हे करणं देवाला सोपं आहे. आणि हे जर केलं तर तुम्ही देवाकडे भीक मागत नाहीत. पुन्हा पोरगच नाही नाही का? निपुत्र्या माणसाला वाटत नाही का? वाटत ना. आमचा एक मुलगा झाला होता नातू आमच्या मुलीला, पण जन्मताच किडका होता. म्हणून जन्माच्या वेळेस त्याला ₹1,00,000 लागले. पण त्या गोष्टीला 25 वर्षाची गोष्ट आहे. तवाचे लाख म्हणजे आताचे किती? हा त्यावेळेला इतकी लागले. पण तो मुलगा घरी आणला दुरुस्त करून. मग एक बिना लेकरा बाळवाली आई 10-15 वर्ष बेजार झाली दवाखाने करू ती आली पाहायला. आल्यावर ती म्हणाली देवा किती खर्च लावला या पोराला. याच्यापेक्षा मी का किडक होईना पण मला दी. काय म्हणाली ती बाई, देवा याच्यापेक्षा बी किडक दी मला पण दी नाही का? आता याच्यापेक्षा बी चांगलं दिलं तरी मरण तसंच आहे ना पुढं. ते शहाणं झाल्यावर बायकोच्या नादी लागेल का माईच्या? हिच्याकडे पाहिल का? हिला एकीकडे टाकीन काही हिच्यात राहील. तरी तिला वाटतं म्हणजे हे मागणं. आणि तिच्या आता आदरष्टात नाही देव कसा देईन बरं.
आणि तिला आत्मदर्शनानं परमात्म रूपतेनं देवदर्शन करून देऊ शकतो. आणि तसं दर्शन करून दिलं तर पुन्हा देवाला काही मागत बी नाही. आणि असं नाही दर्शन झालं तर देवाला मागितल्याशिवाय राहत नाही. म्हणजे देव बी बेजार आणि ती बी बेजार. पण आता हे महाराज आपल्या डोक्यात उतरणं म्हणजे तुम्हाला काही साध्या गोष्टी वाटायलेत का? या क्षेत्रात आपण आलो, महाराजांच्या सानिध्यात आलो, आता महाराज सांगायले आणि ते आपल्या डोक्यात उतरलं पाहिजे, फिट झालं पाहिजे. आणि त्या निश्चयावर आपण परिपूर्ण निश्चित झालं आपलं की मग आपल्या व्यवहारातलं वैभव असो नसो त्याच्याबद्दल खंत वाटणार नाही. म्हणून देवा मला तुमचं आत्मत्वानं दर्शन करून द्या हो. आणि तुझं माझं मन असं करा की त्याला पुन्हा मी देव बी वाटलं नाही पाहिजे, जग बी खरं नाही वाटलं पाहिजे. मग काय खरं वाटलं पाहिजे? फक्त भक्ती, देवपूजा, नामस्मरण हेच मायावरतीत राहावा. संसार तर राहूच नाही, पण मी देव आहे हे सुद्धा राहू नाही. तुका म्हणे मग नयवृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडेन. म्हणून पहा हे कसं बारकाव्याचं माग नाही. आता ते माग आहे का तुम्हाला शिकवायले? आणि तुम्ही त्याचं शिकून घ्यायलेत का पहिले शिकून पक्के झाले तिकडचं? इथून उठले तरी ते घरात राहत नाही का? प्रवचन ऐकताना बी तेच डोक्यात नाही का? ते परिपूर्ण खोट ठरल्यावर इथं ऐकायचे अधिकारी का ते संघ घेऊन यायचे अधिकारी? खोट ठरल्यावर त्याच्याबद्दल खोटा निश्चय झाला पाहिजे की त्याच्याबद्दल ते खोट आहे असा खरा निश्चय झाला पाहिजे. धन दारा पुत्र जन बंधू स्वैरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवासी. असं नामदेवरायांचं बोलणं आहे. म्हणून तुकोबाऱ्या देव देवा जाणवनी नेनते करी माझे मन तुझी प्रेम खून दावून या. तुमची प्रेम खून तुम्ही आणि मी एक आहेत असं दर्शन करून माझं मन व्यवहाराला असमर्थ ठरलं पाहिजे अशी मला इच्छा आहे. आणि देवा मग असं जर काम झालं ना माझं तर मग मी कसा राहील? मग मी व्यवहारी आशेन वर्तत देवी जळा आत पद्मपत्र. हे शब्द मराठीतले येतात. काय म्हणे तुका बरं मी खुशाल संसारात राहील. मग मी व्यवहारी आशेन वर्तत वर्तून करीत राहील. पण कसं राहील? देवी जळा आत पद्मपत्र. जळात पद्मपत्र म्हणजे कमळाचं झाड पाण्याच्या कडीला असलं समुद्राच्या तर त्याचं पान पाण्यात राहतं. पाण्यात राहून कोरडं राहतं. मग मी तसा राहील संसारात, तितका कोरडा राहील. कधीच तितक्या कोरड्या माणसाला सुख दुःख होत नसतं. कारण ते ओलं झालं की दुःख झालं, ओलं झालं की कोरडं होतं. मी ओलाच होणार नाही का कोरडा होणार नाही? ओला कोरडा व्हायचा प्रश्नच नाही, कारण मी ओलाच नाही धरणार. पैसा मी व्यवहारी आसेन वर्तत जेवी जळा आत पद्मपत्र. ज्याप्रमाणे जळ म्हणजे पाणी आणि जळा आत पद्मपत्र म्हणजे फुल, त्या फुलाचं पान मी होऊन राहील कमळाचं. असं मी व्यवहारात राहीन, असं व्यवहारात राहीन. असं तुकोबारायला आवडायला का तुम्ही असे व्हा तेव्हा तुम्हाला सुख दुःख आवडत नाहीत ना दुःख. मग ह्या कंडिशनवर आल्यावर तुम्हाला कधी सुख दुःख होणार नाही. आणि ह्या कंडिशनला सोडून जर तुम्ही रात्रंदिवस संसारात तोंड खुपसून असले की तुम्हाला घडी 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 कुणकुण बी ऐकून आलं की रडावं लागेल. कुणकुण बी ऐकलं की रडायचं कानावर येईल. पहा ना आता हा मुलगा आज गेला ऍक्सिडेंट मध्ये शेरे पाटलाच्या दुकानावरचा, तर त्याचं काही दुखत होतं का? पण घरच्याला काही कल्पना होती का असं होईल म्हणून? सकाळी आला असेल चांगला प्रेमाने डबा घेऊन आला असेल आणि काय योग आले, किती वेळात त्याला पार व्हायला वेळ लागला त्याला. आता हो ना, आता अशी स्थिती. म्हणून कधी देह सुटत पण त्या निमित्तानं सांगता येत नाही. आणि त्या देह सुटण्याचं असं जर सूत्र आहे आधी आपलं सूत्र हातात घ्यावा का व्यवहारातच नादी राहा? फार आता तो 18-20 वर्षाचा मुलगा त्यानं व्यवहारातलं लक्षात आला असत, पण 4 हाताच्या व्यवहारातलं कुठं लक्षात आलं?
नाही का. म्हणून अशी कंडिशन आणि देह तर फार मौलाचा आहे, आपल्याला भेटलेला आहे. आणि त्याच देहाचं कसं झालं का आपलं कसं होईल हे बी सांगता येत नाही. कोण दिवस येईल कैसा, नाही घडीचा भरवसा, अशी स्थिती होईल. म्हणून देवा लवकर असं आमचं करून टाका. म्हणून मग मी व्यवहारी आशेन वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. पुढे म्हणतात ऐकोनी ना ऐके निंदा स्तुती कानी, तैसा का उन्मनी योगी राज. तिथे वैस आता जाऊ नको, सांगितलं नाही नसेल काय सांगितलं होतं, बाहेर गेला होता. मी काय करीन, त्या लोकांनी निंदा केली ना माझी किंवा स्तुतीली केली, माझी निंदा केली किंवा स्तुतीली केली, मी कानानं ऐकन. पण समाधीतला माणूस त्या द्यायला तर ऐकन का निंदा केली तर ऐकन, कारण तो स्वरूपावर आहे, त्या व्यवहारावर नाही ना. पण तुकोबर आहे, देवाला काय म्हणतात, मी निंदा स्तुती कानी ऐकून न ऐकल्यासारखे करेन. कोणासारखा होईल, मी जैसा का उन्मनी योगी राज. उन्मनी म्हणजे समाधी अवस्था. जसा बसलाय का, जसा बसलाय का समाधीतला योगी, तसा व्यवहारात राहील. समाधी लावून का बिगर समाधीचा, बिगर समाधीचा. कारण आपल्या शरीराचं मौलच करता येत नाही महाराज. कशाने किंमत करता येईल, आपण करायलाच मूर्खपणानं पदाकून पैशाकून अमुक लयच मोठे वाटायला की नाही. मोठ्या लोकांचा थाट काय वेगळाच असतो का नाही का. आता तो थाट मुक्तीकडे जाऊ देतो का, नाही जाऊ देत महाराज. संपत्ती असावं का नसावं, काय कमाले महाराज. बरं आता आपल्याला हे माणसं एवढ्याला वाटले, पण राजा जनक होता राव. राजा तो साधा साधा मंत्री आमदार होता का, राजा होता तो, राजा होता. पण तो देहात असताना त्याचं नावच विदेही ठेवलेलं होतं. सगळे त्याला विदेही म्हणत होते, कारण देहात असताना देहावर नव्हता राहत तो. म्हणल्यावर किती भाग्यवान असेल राजा जनक. मोठा व्यवहार तरी आत्मस्वरूपाचं दर्शन व्हायला आडवा येतो का, मोठा व्यवहार बी येत नाही, आडवा येत नाही. आणि राजा जनकाच्या सभेमध्ये सगळे तत्वज्ञच येत होते का, असे साधे येत होते, तत्वज्ञच. एकाच वेळेस त्यांनी तत्वज्ञाची सभा ठेवली, मोठी सभा ठेवली आणि सगळ्या तत्वज्ञाला आमंत्रण केलं की तत्वज्ञ लोकांची सभा आहे. आता तत्वज्ञ लोकांची सभा म्हणल्यावर अष्टवक्र 8 ठिकाणी वाकडी होती. गुडघ्यात वाकडे, पायात वाकडे, कमरात वाकडे, सगळे 8 जागेवर त्याला अष्टवक्र नाव होतं. ते भले तत्वज्ञ होते. आणि तत्वज्ञ होते. आता राजा जनकाचा निरोप आल्यावर गेले ते सभेत. ते आता गेल्यावर सगळे तत्वज्ञ माणसं आणि ते 8 ठिकाणी वाकडे, ते कसं करत असते ते तसं पाहिले बरोबर सगळेच हसले ना. कोण, सभातले सगळेच हसले. 8 ठिकाणी असं करीत आले ते हास्यावर. मग ते उभा राहिले, ते तर सगळ्यापेक्षा लयच मोठ्याने हसले. कोण, ते ऋषी. आता सगळ्याला चिपट झाली ती, म्हणजे मला आपण हसलो दिवाळीला पाहून, आणि हे कस काय हसलं नाही का. मग सगळेच असे शांत बसल्यावर राजाने विचारलं, कस काय हसले तुम्ही इतक्या अष्टवक्राला. ते म्हणले, हे सगळे कस काय हसले, तर त्याला ते शरीर दिसलं वाकडं. त्याला काय, ते म्हणले आम्ही या शरीराला पाहून हसलो. त्याने काय उत्तर द्यावा. ते म्हणले, मला कोणतरी म्हणलं होतं तत्वज्ञाची सभा आहे आणि मी चांभाराच्या सभेत आलो. काय म्हणले ते, मला काय माहिती, मला इथं सगळे चांभाराच येत, मला वाटलं तत्वज्ञ येत करून मी आलो सांभाराच्या. मग चुकलं ना, मग हिच तत्वज्ञाच्या सभेत जावा का चांभाराच्या. आपल्याला आताची लाईट लागला. आपण कोणाच्या सभेत जावा, आता तत्वज्ञाचं आमंत्रण आलं, तत्वज्ञाच्या सभेला जावा ना. पण मी भोगलं ना, मी आलो ना चांभाराच्या सभेला. मला आज आता किती अपमान झाला असेल, कारण ती शरीराची दृष्टी होती त्यांना का आत्मस्वरूपाची. आत्मा वाकडा आहे का, चोखोबा कथा बंधू. चोखोबा काय म्हणतात, ऊस डोंगा परी रस नो हे डोंगा, काय भुलला शिवरली अंगा,
ऊस वाकडा असू शकतो, रस वाकडा आहे का? नाही का, रस सरळ आहे. नदी डोंगी परी ती तीर डोंगा कमान नाही डोंगी, धनुष्यबाण असं वाकडा असते नाही का. म्हणून नदी वाकडी तिकडे असते, डोंगी पाणी वाकडं आहे का? नाही का. नदी डोंगा परी नीर नव्हे डोंगा. हा, नदी डोंगी परी तीर नव्हे डोंगा नाही का. नीर नीर हा, कमान डोंगी परी तीर नव्हे डोंगा असं आहे. म्हणून त्या वरच्या भागाला काय पाहता नाही का. आणि आपल्या सगळ्या वरच्या भागेचीच नजर आहे आपल्याला. आता त्या वरच्या भागेच्या नजरेला तर सुख दुःखाला पात्र होतो आपण त्या नजरेनच. आणि ती नजर तर नसावा म्हणून तुकोबा म्हणतात, देवा मी असा राहील, निंदा स्तुती ऐकल, पण योगी कसा असतो समाधीतला, उन्मनी अवस्थेतला, मी तशा स्थितीत राहील. आणि तशा स्थितीत राहील कारण योगी व्यावहारिक अवस्थेवर राहत नसतो, तो समाधीमध्ये जात असतो. व्यावहारिक स्थिती त्याची लुप्त झालेली असते. म्हणून त्या स्थितीत राहील म्हणून ऐकून निंदा स्तुती कानी जै साका उन्मनी योगी राज. अशा स्थितीमध्ये राहील मला, पण तुम्ही अशा प्रकारची स्थिती माझी करा नाही का. म्हणून मग मी व्यवहारी असेल वर्ततो जेवी जळा आत पद्मपत्र. मग मी व्यवहारात असं वागत राहील खुशात, कसा त्या पाण्यातल्या कमळाच्या पानासारखा, कधीही कोरडाच राहील. कशी स्थिती असली व्यवहारातली तर कशी असू द्या ना, काय शक्ती आहे हो या माणसाच्या देहामध्ये. मग तो आपल्या आईचा देह असो की वडिलाचा असो, कुणाचाही जरी देह असला तरी एवढी शक्ती, एवढ्या शक्तीला पात्र आहेत का व्यवहारातले श्रीमंत मंडळी नाही का. व्यवहारातल्या श्रीमंत मंडळीजवळ खूप काहीतरी शक्ती आहे व्यावहारिक, पण या त्या व्यावहारिक शक्तीनं हे अशा प्रकारचा अव्यावहारिक स्वरूपाचा आनंद घेऊ शकतात का ते. आणि व्यावहारिक स्वरूपाचा आनंद सामान्य माणूस यातला माणूस घेऊ शकतो ना नाही का. महालातल्या माणसाला घेता येईल का साध्या सामान्य माणसाला, भिकाऱ्याला सुद्धा घेता येईल. इतकंच नाही तर महारोग झालेला आहे भिकारी. आता तर पाहायचंच काम नाही. रोग कोणता आहे? महारोग झालाय की जो कोणाच्या वैद्याच्या हाताला न येणारा, इतका महारोग झालाय. आणि दारिद्र्य 12 गाडे घरी. सांगा ना तुम्ही, आता 12 गाडे दारिद्र्य घरी आहे. हे नुसतं ऐकायला बरं वाटत का असं हो वाटत ऐकायला बरं वाटत. आणि असं वय हो प्राप्त आहे आता. आणि रोग होऊ शकणार नाही का, कारण शरीर आपलं रोगाचं कोठार आहे. तुकोबा म्हणतात शरीर रोगाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर आहे. असं हे शरीर आहे बाबा. कोणत्याही वेळेला रोग होऊ शकतो. म्हातारपणाच्या वेळेला म्हातारपणा येईल, पण रोग तो म्हातारपणातच येतात का अलीकडे येतात, अलीकडे येतात रोग. आणि म्हातारपणात येईल, मरण म्हातारपणातच येईल का, म्हणजे अलीकडे येऊ शकतं. आणि शरीराला का मला, आणि देवी जर शरीराचा आहे असं कळाल्यावर किती जशाला तसाच आनंद राहील का आनंदात काही कमीपणा होईल. आनंदाचं यथार्थ ज्ञान झालं आपल्या की आपण परिपूर्ण आनंद स्वरूप आहोत, सत्तेली आहोत, चिरले आहोत, जाणणारे आहोत. कोण आहे या ब्रह्मांडामध्ये सत्य जाणणारा? कोण आहे नाही का. सत्य वस्तू कोण आहे या जगामध्ये? कोणत्याही वस्तूकडे नजर फेकली की बदलणारीच वस्तू आहे. सूक्ष्म असो, स्थूल असो, स्वरूप असो, अरूप असो, बदलणारीच वस्तू आहे ती. न बदलणार कोण आहे परमात्म्या व्यतिरिक्त, माझ्या व्यतिरिक्त? परमात्माच एक न बदलणारी वस्तू आहे आणि ती मला सोडून नाही पुन्हा. परमात्मा वस्तू न बदलणारी आहे, मला सोडू नये कधी. अशी परमात्मा वस्तू मीच आहे सत्य. आणि नुसती सत्य वस्तू आहे का जाणतो मी कोणी जाणत नाही हो. महाराज म्हणत असतात हरिपाठ जाणतो का, आणि तुम्ही मग हरिपाठ आत्मा आहे का तुम्ही? काही लोक टकमक पाहतात असं म्हणल्याबरोबर
कमाले आत्मस्वरूपाची परिपूर्ण माहिती आहे हरिपाठामध्ये, आणि हरिपाठ कधीच खोटं न बोलणार आहे, नाही का. आत्मा तरी खोटा बोलेन व्यवहारातला. महाराज म्हणत असतात, गुरुजींचे वाक्य ते म्हणतात, माणूस कधीच खरा बोलत नाही आणि देव संत कधीच खोटं बोलत नसतात. तसं हरिपाठ आपल्याला खोटं बोलत नाही, खरा बोलतो, पण जाणतो का. आणि तुम्ही जाणताना तुम्ही सत्य बी आहात आणि जाणता बी, आणि सत्य वस्तू असते तीच जाणत असते, आणि सत्य जाणणारी वस्तू असते तीच आनंद रूप असते ना. कारण तिच्यात उगम नाही आणि लय नाही ना. मावळेपणा जर नाही, मावळेपणाचं तर जास्त दुःख आहे. सगळ्यात जास्त दुःख मरणाचं नाही का. आणि मग ती वस्तू जर मरणारी नाही तर आनंद रूप नाही का ना. असं जर आपलं स्वरूप आहे तर त्या स्वरूपावर आल्यावर होईना का शरीराला रोग, येईना का बाराकडे दारिद्र्य आलं तरी सुद्धा आपल्याला फ्रेश जीवन जगता येतं. पण संतांचं परिपूर्ण ऐकून परिपूर्ण निश्चय झाला की जमलंच. काय लागेल बरं या निश्चय करण्याकरता कोणाचं तरी मतदान लागेल का घरच्याचं. मी घरच्याला विचारले तो का मुलगा नाही म्हणतो, का पत्नी नाही म्हणते, का सुनबाईचं असं म्हणणं आहे, का नातवांचं तसं म्हणणं आहे. कोणाच्याच काही म्हणण्याला आणि पुढे जायचं, समोर जायची, दाढी खाजवायची कुणाची गरज आहे का. आपल्या निश्चयानं आणि वैभव दारिद्र्यातल्या आणि रोगातल्या वैभवामध्ये आपण दर्जेदार जशाला तसे राहू शकतो. असं वैभव प्राप्त आहे आता. मग त्या वैभवामध्ये जे काही निंदास्तुती कानावर येईल ती खरी का खोटी, आणि खऱ्याबद्दल का खोट्याबद्दल. आणि जरी आली तर माझ्याबद्दल तर शब्दच काढीत नाही कोणी, नाही का. म्हणून त्या स्थितीत सुद्धा मी कसा राहीन. ऐकोनी स्तुती निंदा काणी, ऐकोनी निंदा स्तुती काणी, जैसा का येऊन मनी योगीराज, मग मी व्यवहारी असे न वर्तत, जीवी जळात पद्मपत्र. पुढे म्हणतात आता, देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, मी पाहून मी न पाहिल्यासारखं करी. पाहून पाहिलं का मी ते नाही ना. स्वप्नातले वस्तू बघितल्यात का. कारण स्वप्नातले वस्तू पाहिल्या वाटत, पण डोळे स्वप्नातले वस्तू सारख्याच होत्या. स्वप्नातले वस्तू खऱ्या होते का डोळे. डोळे मग पाहिले का पदार्थ स्वप्नातले. कुठं पाहिले डोळे. तर हे डोळे तर स्वस्त पडलेले होते. ह्या डोळ्याची वृत्ती लीन झालेली होती, आणि ज्या डोळ्याने त्या कल्पना पाहिल्या ते डोळे कल्पनेसारखेच होते. मग आपण सकाळी उठल्यावर स्वप्नातला नफा तोटा त्याची गणना करीत बसतो का. कारण ते पाहून न पाहिलेच जमा करून टाकतो उठल्याबरोबर का कसं. न पाहिलेच जमा करून ठेवतो. अनुभवात आलेल्या कोणाचं सहकार्य कोणाला विचारतो का आपण. पश्चाताप होण्यासारखं स्वप्न पडलं की सकाळी त्याला आपण छाला मारून टाकतो की ते खरं नव्हतं. बोललो भांडलो, रात्री मला स्वप्न पडलं. मला कधी कधी स्वप्न असं पडतं मी माझ्या स्वतःच्या अंगाचं विमान तयार होतो. म्हणजे मी असा आलाद वर येतो आणि सारखा असं चालतो म्हणजे विमानासारखंच निघतो सरसर. रात्री मला स्वप्नच पडलं, आमच्या इथला एक भजन्याच होता माझ्या बरोबर. म्हणजे वर आलो आम्ही, जे धावत सुटलो तो झोपीत माझ्या बरोबर, आणि मी पार कितीतरी लांब गेलो. आणि भानगड काय झाली त्यालाच आलो की आमचं रात्रीचीच गोष्ट आहे. त्याला ते येणं तर जागा होणं आणि खाली टेकणं त्याला माहित नाही. ते म्हणाल इतके लांब कसं काय आलो. काय म्हणलं ते आपण तर तिथं होतो, इथं कसे आलो. त्याला मला सांगता येईना असे आलो म्हणून, नाही का. आता असे आलो त्याला तिथं सांगता येईना का. सकाळी त्याच्या घरी जाऊन बोलता येईल. हे कोणाला माहितीये, मलाच माहिती आहे, नाही का. पण तिथला मीच खरा आहे, नाही का. तसं मी देवा देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी. पाहून नाही पाहिल्यात का पाहून पाहिल्यात. अरे हे पाहून नाही पाहिल्यात जमाय म्हणा, ते तर जाऊ द्या. हे पाहिलं आता दुसऱ्या क्षणाला नाही रे. पहिल्या क्षणातलं दुसऱ्या क्षणात आहे का नाही ना. आणि पहिल्या क्षणातलं मीच नाही का दुसऱ्या क्षणात. महाराज काय वैभव प्राप्त आहे त्याच्याकडे लक्ष आहे का. की पहिल्या क्षणातली स्थिती खोटी होती आणि पहिल्या
क्षणातल्या स्थितीतलाच मी आत्ता आहे. आणि हा कोणाला अनुभव नाही. मी लग्नातलाच आहे का नाही, आईच्या मांडीवरचाच नाही का मी, नाही का त्यावेळेसचा मी आहे का, त्यावेळेस हे होतं का, मग हे आत्ताचे आत्ता आहे का बालपणातलं आहे? हे काय वैभव साध आहे का? आणि हे पुढं मरणाकडे जाणार आहे. जन्माकडून आलेलं आहे आणि कुणीकडे जाणार आहे, मरणाकडे. मी जन्माकडून आलो का मरणाकडे जाणार आहे, नाही का. म्हणून याच्याबद्दल काही बी बोललं जर तर मी मनावर घेणार नाही. याच्याबद्दल काही पाहिलं तर पाहिल्यात जमा काढील का न पाहिल्यात न पाहिल्या. व्यवहारातल्या स्थितीला मी अशी स्थिती करीन स्वप्नातल्या सारखी. कारण स्वप्नातली स्थिती जाग झाल्याबरोबर नसते. कारण म्हणतात ना, स्वप्नी ते चेईले जाईले लय, स्वप्नीचे चेईले जाईले लय. स्वप्नातलं जाग होणं मावळणं सगळंच. तसं इथं जर जागे झाले तुम्ही आता, तर हे जाणण्यात येणार जे काय बाळदाण्याच्या योगाने येतो तो बाळदाणाही खरं आहे. शरीर इंद्रिय अंतःकरण सांगणं खरं आहे का, जग खरं आहे. शरीर इंद्रिय अंतःकरण जग खरं नसल्यामुळं या शरीर इंद्रिय अंतःकरणानं जो अनुभव यायला तो कसा खरा समजता तुम्ही. आणि तो खरा समजू तर दिवाळ निघलंय आपल्याला. आपलं दिवाळ कशाला निघलंय, ते शरीर इंद्रिय अंतःकरणाने जग खरं वाटतंय. आणि खरं वाटतंय, भरपूर असं वाटतंय का इतक्यावर समाधान वाटतंय, भरपूर असं वाटतं. किती असल्यावर समाधानी होईल आणि कसं होईल मग, खोट हे होय खरा आणि ते आहे खोट. आता खोट किती भेटल्यावर व्यवहारिक दृष्टीनं हे पाहणं हिशोब कसा येतो. व्यवहारिक दृष्टीनं जर पाहिलं तर आपल्याकडचा सगळा प्रपंच कसा आहे, खोटा आहे. आता खोटा प्रपंच खऱ्याला किती भेटले खरं आबाद होईल. खऱ्याला आबाद व्हायला खरेपणा ध्यानात आल्यावरच आबाद होईल का खोट भेटले होतं. आणि सांगा ना, आपलं कुणीकडे गोड सूत्र आहे आपलं, खोट लय मोठं भेटावं का खरं ध्यानात यावं वाटेल. खोट भरपूर भेटावं वाटत. किती बरं काय कायला भेटले नाही ना, आपल्याला नसून भेटलं पण बऱ्याच जणांना भेटलेलं ना. आणि ते भेटलेलं बी आपल्यासारखं झटलेलं वाटायलं का स्थिर वाटायलं. म्हणून महाराज सांगत असतात, गुरुजी म्हणत बाबा, असलेल्या स्थितीत समाधानी कोण आहे, नाही का. असलेल्या स्थितीमध्ये समाधानी आणि असलेल्या विधीमध्ये जो विधीला पारतंत्र्यात पारण्याकरता जशाला तसा राहील विधीमध्ये, त्या दोन गोष्टी हाताळल्या की त्याचं अंतःकरण स्वच्छ होतं. कारण त्याला मलविक्षेप राहत नाही. मग मलविक्षेप नाही राहिले की सुख दुःख होत नाही. सगळी सृष्टी सुख दुःखावर जगायली. सुख दुःख कशानं व्हायले, धर्म अधर्मावर जगायली. आणि धर्म अधर्म न कळण्यावर, आपलं व्यवस्थित न कळणं म्हणजे या सगळ्या जगाचं उपादान कारण न कळणं हो. न कळणं पुढे आलं की जग पुढे येतं. न कळण्याचं न कळणं पुढे आलं की जग खरं पहा ना. म्हणून न कळण्याचं न कळणं केलं की जग खोटं वाटत दिसतं, जग राहील. आणि न कळण्याचं न कळणं गेलं जर तर जगच राहणार नाही, आत्मरूपच लक्षात येईल. अशी ही स्थिती आपल्याला साधू संत लक्षात आणून देतात. म्हणून देवा, उभय स्वरूपाच्या व्यवहारामध्ये मी कसा राहील, देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीच्या सृष्टीचे इल्या जेवी. स्वप्नातली सृष्टी जशी जाग झाल्याबरोबर खोट ठरायला काहीच लागत नाही. अनुभव येतो की हे खरं आहे आणि ते खोट आहे. झोपीचा परिणाम होता, काही सृष्टी होती ती झोपीचा परिणाम. मग किती वातावरण चांगलं फ्रेश झालं त्याचं होतच स्वप्नातल्या अनुभव. म्हणून देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची सृष्टी जेईल्या जेवी. मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळात पद्मपत्र. शेवटी तुकोबाराय देवाला म्हणतात, कडे तुकोबाराय देवा, मला असं झाल्याशिवाय माझं समाधान होत नाही. तुका म्हणे ऐसे झालिया वाचून, करणे तो सीन वाट तसे. देवा, असं झाल्याशिवाय जे काही करणं आहे का, तो करणं मला सीन वाटायला का, काही त्याच्यात सीन हारायसारखं आहे का, सीन यायसारखं आहे का, सीन हारायसारखं आहे. सीन यासारखंच आहे सगळं. नाही तर महाराज म्हणतात ना, एकदा दर्शन झाल्यावर भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद. आता हे सीन यायसारखं आहे का सीन जायसारखं.
आणि काय प्रयत्न चालले आपले, सीन यायसारखेच प्रयत्न आहेत, आणि पुन्हा सीन आला की पुन्हा जास्तच क्षीण होऊन जातो. क्षीण पार करायच्या ठिकाणी येत आपण का क्षीण भोगायच्या पार करायच्या म्हणतो. कवराला देव असं कधी होईल, असं झाल्याशिवाय मला करणं क्षीण वाटतो. आणि हे किती बरोबर मागणं असल्यामुळं या मागण्याची इच्छा देव परिपूर्ण करू शकतो. आणि हे मागणं मनुष्य देहातला जीव कोणतरी मागणं मागू शकतो, नाही का. मोठ्या पदावरच्या माणसाला, काही विशिष्ट माणसाला मागितलं तर भेटन का? कोणाला बी भेटन नाही. व्यवहारातल्या विशिष्ट माणसाला, नाही का, सर्व्हिस मध्ये घ्यायची भरती तर चांगल्या मोठालेच माणसाचे घ्यायचे का कोणी घ्यायचे. पण आता नाही. राऊत सर दुपारी म्हणाले, महाराज आताचा योग असा आहे, लगेबाजी नाही राहिली आता व्यवहारामध्ये. त्यांचे मूल्य उत्तीर्ण असतील का त्यांनाच घेतात ते. म्हणून आता अभ्यास करायचा सांगा मुलांना. आणि तुकोबाराय सुद्धा म्हणतात एका अभंगामध्ये, असाध्य ते साध्य करिता सायास. असाध्य वस्तू बाबा साध्य होऊ शकत नाही, पण ती सुद्धा साध्य होऊ शकते. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. कारण काय त्याला? असाध्य वस्तू कशाने साध्य व्हायली? अभ्यासाने. कोणाचीच प्रवृत्ती अभ्यासाकडे नाही. म्हणून तुकोबाराय उदाहरण घेतात, ओले मूळ भेदी खडकाचे अंग. सगळ्या शेतकऱ्याचा गाणे शहरवाल्याचा अनुभव आहे. शेतकऱ्याच्या विहिरी किती जुन्या पक्क्या बांधलेल्या असत, थारुळे बांधलेले, विहिरी बांधलेल्या, त्याच्या काठावर काही उंबराचं पिपळाचं झाड जर निघलं बारीकस, ते दररोज अभ्यास करतो. आणि अभ्यास करू करू थारुळ असो की विहीर असो ढसून टाकतो ते महाराज. त्याची ओली मुळी केस एवढीच असते. ओले मूळ भेदी खडकाचे अंग. खडकासारखं बांधून परिपक्व जुन्या मिस्त्र्यांनी केलेले बांधकाम बागच येत, आणखीन डग बघत नाही. किंवा एखाद्या मंदिर काय ग्रामीण भागात थोडे असतात, पण तो बी मंदिराच्या वरती ते कावळे हागल्यानंतर पिंपळाचं झाड उगत, आणि उगल्यावर ते मुकाट्या बसत नाही, थोडा पाडतो त्याला. कारण ती मुळी रोज अभ्यास करते आपल्या सारखं चिंतनासारखं कधी मधी. आपला अभ्यास आहे का जर इतका ऐकून ध्यानात येत नसेल तर. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी. नाही का, त्या अभ्यासाला यथार्थ फळ मिळतं, कार्य सिद्ध होतं दररोज अभ्यास केल्यानंतर. अरे विष इतकं भयानक आहे. महाराज म्हणतात, वास घेता, थोडा वास घेता 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 त्याला जीभ लावता लावता ते विष सुद्धा माणसाला मारित नाही सवय झाल्यावर. बरं, एकदम कितीही विष घेतलं तर माणूस लगेच मरून जातो, परंतु अभ्यास केल्यानंतर विष सुद्धा ते मारक होत नाही. हे अभ्यासाचं काम आहे. तुकोबाराय म्हणतात, मग असाध्य वस्तू, अरे आपल्याला तर फार मोठी शक्ती आहे मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. आपल्याला तर परमात्म्याने अधिकार दिलेलाच आहे, नाही का. आणि त्या अधिकाराचा जर अयोग्य वापर केला, जर नसलं विरत, देवाचं भजन करा, देवाकडून इच्छा पूर्ण करून घ्या, कारण देवाकडून फार मोठी शक्ती आहे. समर्थाचे घरी सकळ संपदा, ही संत मांदियाळी त्याच्या घरची संपदा आहे. कोणाच्या? ईश्वराच्या घरची, नाही का. ही संपत्ती कोणाच्या घरची? ईश्वराची. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. म्हणून कोणत्या वेळेला कोणत्या संतांच्या बंगल्यात आपल्याला देव देईल तर मेळ लागू देणार नाही. आणि संतांच्या कक्षेत गेलं की आपल्याला परमात्मा होता येईल का? पहिलेच परमात्मा होतो ध्यानात येईल. पहिलेच परमात्मा स्वरूप आहेत, आत्मस्वरूप आहेत, ज्ञान स्वरूप आहेत, चैतन्य स्वरूप आहेत. मांस रूप आहेत का हाडमास आहेत? आपण पुरुष आहोत का महिला आहोत, लहान तरुण आहेत का म्हातारे आहेत का बालक आहेत, नाही का. सगळ्यांना जाणणार आहेत आपण. बालकपणाला, तरुणपणाला, म्हातारपणाला, स्त्रियापणाला, पुरुषपणाला, या सगळ्या जगाला जाणणारे आणि सगळे जाणण्यात येणारे. आणि आपण जाणणारे, जाणणारे वस्तू जी असते ती जाणण्यात येणारी नसती, नाही का. आणि पटकन ज्ञानात बसती. संसार पटकन ध्यानात घेणं सोपं आहे का? फार अवघड आहे. आणि मला मी ध्यानात घेणं फार सोपं आहे. मग त्याला कारणे गळे भजन करा, चित्त स्वच्छ करून घ्या आपलं. महामळे मन होती जे गांधले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. असं स्वच्छ मन व्हायचं असलं तर
उठल्या पडल्या देवाचं नाव मुखात राहू द्या, नाही का. कधी कधी घ्या देवाचं नाव, उठल्या पडल्या, नाही का. नाथ महाराजांतर हरिपाठामध्ये सगळ्याच व्यवहार करताना देवाचं नाव घेत राहा म्हणत राहिले. हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य कारी करिता हरी बोला. पुन्हा म्हणतात हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागा अंती हरी बोला. तितकंच नाही तर कधी प्रसंग येतो भांडण करायचा. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला. पुन्हा म्हणतात हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेले. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा ऐसे झाले वाचून, करणे तो सीन वाटत असे. तुका म्हणे ऐसे झाले वाचून, करणे ते सीन वाटत असे. मग मी व्यवहारी आशेन वर्तत, जेवी जळात पद्मपत्र, जाणवनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देऊन या. मग मी व्यवहारी आशेन वर्तत, जेवी जळात पद्मपत्र, पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम. विठाला 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्ता ज्ञानेश्वर महाराज.